बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। घाटकोपरमध्ये टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलंय। अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू देखील झालाय। घाटकोपरच्या चिरागनगर भागामधली ही घटना आहे। टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलं, त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय। घाटकोपरच्या चिरागनगर मार्केटमधली ही घटना समोर येते। घाटकोपरमधली ही घटना आहे। घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये ही घटना घडली। भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलंय, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। घटनास्थळावरती नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। घाटकोपरमधली ही घटना आहे। घाटकोपरच्या चिरागनगर भागामधली ही घटना समोर येते। टेम्पोच्या धडकेमध्ये या महिलेचा मृत्यू झालाय। 5 ते 6 जण या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झालेत। क्या हुआ था, आपने क्या देखा? हमने ये देखा ये टेम्पो स्पीड में आ रही थी और एक किसको देख रहा नहीं था। एक लेडीज गाड़ी के नीचे है, उसको हम लोग खींच के निकाले। इसको लेडीज को निकालने के बाद उसने और दो को ठोकते हुए गया, लेडीज को घसटते हुए लेके गया वो, और 2 लेडीज और गिरी। 3 की टांग पिक्चर है। हाँ। और एक लेडीज अभी मालूम हमको वो ऑफ हो गई है राजौड़ी। ये खबर लगी। ड्राइवर नशे में था क्या? नशे में था, कुछ नशा किया है वो। अच्छा, उसको पकड़ लिया है अभी? पकड़ के हम लोग ने इसको बंद किए थे, नहीं तो पुलिस उसको मार देती। उसको बचा लिए, नहीं तो वो मर जाता। आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। अनिल, एकूणच ही काय घटना आहे? नक्कीच प्रशांत, पाहायचं झालं तर काही दिवसांपूर्वी जे बेस्ट बसचे अपघात आहेत ते अपघात जिवंत असताना आपण पाहू शकतो। घाटकोपरमध्ये एका टेम्पोने चक्क 5 ते 6 जणांना चिरडलेले आपल्याला माहिती पडत आहे। घाटकोपरमधील चिरागनगर परिसरात हा अपघात झालेला आहे। मात्र या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि 5 ते 6 जणांना चिरडलेलं आहे, ते सुद्धा पाहायला मिळतंय। मात्र आता जे नागरिक आहेत त्यांचा असा आरोप आहे की हा जे वाहन चालक आहे त्यांना कुठेतरी पोलीस प्रशासन असेल किंवा आरटीओ असेल किंवा प्रशासनांचा यांचा धाक उरलेला आहे का, ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। अनिल, ही एकूणच शकतो ड्रंक हे अँड ड्राईव्हची अपघात घटना आहे का? कारण आता जो प्रत्यक्षदर्शी होता त्याचं म्हणणं आहे की टेम्पोचा जो चालक आहे हा मद्य प्यायलेला होता। नक्कीच पाहायचं झालं तर त्यांनी मद्यपान केलेलं होतं किंवा नाही, अद्याप ज्या टेम्पो चालक आहे त्याला अटक केलेली आहे। मात्र आता पुढील जो तपास आहे पोलीस प्रशासन करत आहे। प्रशांत जी, धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।